कल्पना करा, एक साधी नोकरी आणि साधा पगार, पण जीवनशैली एका कोट्याधीशासारखी. प्रायव्हेट जेट, लक्झरी कार, रोलेक्स घड्याळे आणि हे सगळं फ्रूट केक विकणाऱ्या कंपनीतून चोरी करून. ही खरी गोष्ट आहे सँडी जेनकिस याची, ज्याने चोरले $16 मिलियन आणि जवळजवळ 10 वर्ष कुणालाच कळले नाही. सँडी जेनकिस ना हॅकर होता किंवा एखाद्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य. तो फक्त एक अकाउंटंट होता. तो काम करत होता टेक्सासमधील कॉलिन स्ट्रीट बेकरीमध्ये, जे तिच्या फ्रूट केकसाठी US मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचं आयुष्य सामान्य होतं. छान घर, स्थिर नोकरी, पण त्याच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट होती. तो अकाउंटंट असल्यामुळे पैशाचा त्याला डायरेक्ट ॲक्सेस होता. 2004मध्ये सँडीने थोडेसे पैसे चोरले आणि काहीच घडलं नाही. ना चौकशी ना संशय. मग त्यांनी पुन्हा तेच केलं आणि पुन्हा तेच. छोटी चोरी हळूहळू मोठ्या चोरीत बदलली. पहिली मोठी खरेदी, त्याने एक गोल्ड लेक्सस घेतली. त्याची पत्नी आश्चर्यचकित झाली. हे पैसे कुठून आले? सँडीने खोटे सांगितले, माझ्या प्रायव्हेट अकाउंटिंग क्लायंटकडून, आणि तिने विश्वास ठेवला. आता सँडीला लहान रक्कम नको हवी होती. त्याने कंपनीचे चेक रायटिंग सॉफ्टवेअर वापरलं. खोटे विक्रेते तयार केले, फेक वेंडर्स तयार केले आणि पैसे थेट आपल्या खात्यात वळवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीला काहीच कळलं नाही, कारण कंपनी दरवर्षी कोट्यावधी डॉलर कमवत होती. चोरीचे पैसे लक्षात आले नाही. चोरी वाढत गेली आणि जीवनशैलीतही फरक पडला. मग सँडीने घेतले डिझायनर कपडे, घरी बनवलं ग्रॅनाइट मार्बल किचन, महागड्या वाहिनी भरलेले कपाट्स आणि रोलेक्स घड्याळे. त्यानंतर तो फिरला प्रायव्हेट जेटनी व्हॅकेशन होममध्ये. दर काही महिन्यांनी नवीन लक्झरी कार घेऊ लागला. लोकांना संशय येऊ लागला, पण सँडीकडे नेहमी उत्तर तयार असायचं, मी काय खरेदी विक्री करतो, मला वारसा हक्काने एवढी प्रॉपर्टी मिळाली, माझे प्रायव्हेट क्लायंट आहेत. आणि लोक विश्वास ठेवत राहिले. पण पत्नी प्रश्न विचारू लागली. मग सँडीने काय केलं? त्याने तिला महागडी भेटवस्तू भेट दिल्या, दागिने, लक्झरी वस्तू. लवकरच तिने पण नोकरी सोडली आणि प्रश्न विचारणं देखील थांबवलं. 2011पर्यंत बेकरीला तोटा होऊ लागला. विक्री चांगली होती, गिराईकही भरपूर होतं, तरी नफा गायब होत होता. 2 वर्ष सत्य लपूनच राहिलं. 2013मध्ये एक अकाउंटिंग असिस्टंट सिमोन हिला गडबडी लक्षात आली. नंबर जुळत नव्हती. तिने सँडीला विचारलं. त्याने उडाउडीची उत्तरे दिली. मग तिने तपास सुरू केला आणि जे उघड झालं ते धक्कादायक होतं. तिने वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनी सँडीला तत्काळ नोकरीतून काढून टाकलं. सँडीला समजलं, आता आपली अटक निश्चित आहे. त्याने दागिने, गोल्ड बार आणि घड्याळ ग्रोसरी बॅगमध्ये भरले आणि मुलीच्या घरी ठेवले. मग तो पत्नीसोबत गायब झाला. काही आठवड्याने FBI ने त्याच्या घरावर छापा टाकला. घाबरून सँडीने काही मौल्यवान वस्तू परत घेतल्या होत्या आणि त्या तलावात फेकून दिल्या. मात्र पोलिसांनी त्या शोधून काढल्या आणि FBI ने त्याला अटक केली. सँडी जेनकिन्सला अटक झाली. त्याच्या पत्नीने सांगितलं की तिला काहीच माहिती नव्हतं. कोर्टाने विश्वास नाही ठेवला. तिला मिळाली 5 वर्षाची प्रोबेशन आणि सँडीला मिळाली 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा. जवळजवळ 10 वर्ष एक माणूस कोट्याधीशासारखा जगला, फ्रूट केक कंपनीचे पैसे चोरून. पण शेवटी खोट्याची किंमत मोजावीच लागते.